यशने आजोबांना त्यांचा इतिहास विचारला. आजोबा म्हणाले, 1000 वर्षांपूर्वी मी या जागेवर राहायचो, पण मला माझ्या बुद्धीचा गर्व झाला आणि त्यातच माझा अंत झाला. पण आत्म्याला मुक्ती नाही मिळाली. तब्बल 500 वर्षे मी यासाठी थांबलो होतो. एके दिवशी माझी मदत मागायला माझा एक वंशज आला. त्याचं नाव होतं मयुरेश्वर. त्याला मी ह्याच तिलोत्तमला हरवायला मदत केली आणि माझे श्राद्ध करायला सांगितले. म्हणजे तुम्हीच त्या पंचशक्तीमधील एक शक्ती आहेत? यशने विचारले. होय, आजोबा बोलले व पुढे सांगू लागले. तिलोत्तम शिळेमध्ये अडकल्यावर त्याने माझी जन्मतिथी बघून श्राद्ध करायचे ठरवले, पण त्याआधीच सर्व राज्य बेचिराग झाले आणि माझी मुक्ती अडकली. आज पुन्हा 500 वर्षांनी तू आलास. तोच लढा पुन्हा एकदा लढायला. काय गंमत होती बघा ना. यशला वाटलेलं त्यापेक्षा या शक्ती मिळवणं खूपच सोपं निघालं. अगदी टीव्हीच्या रिमोटनी चॅनल बदलण्या इतकं सोपं. बलदेवने साधा विरोधही केला नाही, अगदी छोटासुद्धा नाही. विचित्रच होतं ना सगळं. आता यशलाही शंका आली होतीच. रस्ता कापत असताना सुद्धा त्याच्या मनात हेच विचार चालू होते. आजूबाजूचं सौंदर्य, निसर्ग, कशाचीच त्याला पर्वा नव्हती. त्याला फक्त एक शेवट करायचा होता या सगळ्याचा. यश आणि आजोबा घरात येतात आणि बघतात तर सगळंच वातावरण शांत असते. घरात कोणीच नाही. त्यांनी सरपोतदारांना फोन करून विचारले की काय झाले. सरपोतदारांनी सर्व प्रकार सांगितला. एका पिशाच्याने गोविंदरावांवर हल्ला करून त्यांना जखमी केलेलं असतं. कारण समोर असते. बलदेव यशला तर काही करू शकत नव्हता, पण त्याचे आईवडील, त्यांना तो काहीही करू शकत होता. काही करून त्याला यशला आजचा दिवस लांब ठेवायचे होते. यशचे वडील व यशची आई दोघेही हॉस्पिटलमध्ये असतात. यश हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि आजोबांनी सांगितलेल्या पर्यायाप्रमाणे एक कवच मंतरून ठेवतो. दोघांच्या सुरक्षेसाठी. यश सध्या एवढंच करू शकत असतो. त्याच्यावर जी जबाबदारी पडलेली असते ती त्याला पूर्ण करायची असते. आता तो कोणत्याच मोहात अडकू शकत नव्हता. तेवढ्यात यशला सरपोतदारांचा फोन येतो. यशने फोन उचलताच समोरून आवाज येतो, अरे जानकीने तो दोर तोडलाय आणि ती पळून गेली आहे. यशच्या पायाखालची जमीनच सरकते. आजोबा त्याला म्हणतात, आपल्या दोघांनाही माहीत आहे की ती कुठे आहे. आज रात्री 1 वाजता सर्व पित्री अमावस्या लागेल. त्याच्या आत आपल्याला आपलं काम करायचंय. तो अमावस्या लागेपर्यंत तिला काही करणार नाही. तू शांत हो. हे ऐकून यश शांत होतो. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. त्याचा जीव त्या बलदेवकडे अडकलेला होता आणि यश आता काहीच करू शकत नव्हता. तो मिस्टर सरपोतदारांना बोलावून आईबाबांना सांभाळायला सांगतो आणि काही धागे देतो स्वरक्षण करायला. आता ते तयारीला लागतात. यशकडे एक धागा देऊन तो बांधायला सांगतात. तो बांधतात. यशमधील शक्ती कैक पटीने वाढतात. नंतर एक आग लावायचं साधन म्हणून एक दगड देतात, तोही मंतरून. आजोबा यशला काही मंत्र सांगतात आणि पुढची रूपरेषा सांगतात. आता वेळ असते शेवटच्या लढाईची. प्रकाश विरुद्ध अंधार, शक्ती विरुद्ध शक्ती, सूड विरुद्ध प्रेम आणि अमरत्व विरुद्ध जीव. आणि या लढाईमध्ये यश सोबत असतात पंचशक्ती. वेळ रात्री 12 वाजता. ठिकाण स्मशानभूमी. यश आणि आजोबा तिकडे पोहोचतात. स्मशानाच्या आसपासचा परिसर तसा शांत असतो. कुठलं तरी कुत्रं केकातून जागे असल्याची चाहूल देत होतं, तर कुठलं तरी घुबड आपल्या करड्या आवाजात संकटाची चाहूल देत होते. स्मशानाच्या आत जायच्या आधी आजोबा म्हणतात, थांब इथे, नक्की धोका असणार. त्या पिशाच्याने आपल्याला सांगितले होते की ते अग्नीचं दार असणार आहे. चल आपण बघू. आजोबांनी जवळच्याच एक झाडाची काडी तोडून टाकली तर ती जळून गेली. आजोबांनी यशला वरून आवाहन मंत्र म्हणायला सांगितला. हा मंत्र म्हणताच एक प्रकाश पसरला. पेटत्या आगीवर पाणी टाकल्यावर जसा चरचर आवाज येतो ना, तसा आवाज झाला आणि एक दरवाजा तयार झाला. ते आत येताच तो दरवाजाही बंद झाला. त्यावर आजोबा हसले आणि म्हणाले, आता परत फिरायचे दोरे कापले गेले आहेत. यश, दोघे त्यातून आत गेल्यावर तिथे एक वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. तिथे असलेली सर्व झाडे आता यशच्या दिशेने आपल्या फांद्या नेऊ लागली होती.
यश त्या फांद्यांच्या हल्ल्यापासून वाचत होता, पण एक वेळ अशी आलीच की त्यातील एक झाडाने यशला आपल्या फांद्यांमध्ये अडकवलंच. यश सुटकेसाठी तडफड करू लागला, पण त्याची पकड अधिकच घट्ट होऊ लागली होती. आता तर यशला श्वास घेणं पण कठीण झालं होतं. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी त्याची अवस्था झाली होती. इतक्यात आजोबांनी आवाज दिला, अग्निमंत्र. झाडांचं तत्व अग्नीसमोर नाही टिकू शकत. यशचा श्वास गुदमरत होता, पण कसा तरी त्याने तो मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्या मंत्राच्या प्रत्येक ओवीनिशी झाडांना आग लागायला सुरुवात झाली होती. त्या झाडांनी यशला सोडून दिलं आणि यश पुढे चालू लागला. पण त्याने पुढे जे बघितलं ते बघून तर त्याच्या रागाला पारावरच उरला नाही. समोरच त्यांना जानकी बांधलेल्या अवस्थेत दिसली. तिला तडफडताना बघून यशला खूप वेदना होत होत्या. काही विचार न करता यश तिला सोडवायला जाणार, इतक्यात आजोबांनी त्याला भ्रमनाशक मंत्र म्हणायला सांगितला. यशने आजोबाचं ऐकत तो मंत्र म्हणायला सुरुवात केली. तो म्हणताच जानकी अदृश्य झाली व तिथे एक काटेरी झाड दिसू लागलं. म्हणतात ना, जिथे प्रेम आहे तिथे भ्रम हा असतोच. यावेळी आजोबांच्या हुशारीमुळे यश वाचला होता. तिथून पुढे काही अंतर चालल्यावर त्यांना तिथे बलदेव दिसला. तो एक शिळेपुढे काही विधी करत होता. बलदेव आज त्याच्या पूर्ण शक्तीनिशी आला होता. प्रत्येक रक्ताच्या थेंबाबरोबर तिच्या वेदना वाढत होत्या. बलदेवनी यांना बघताच सर्व पिशाच्यांना आज्ञा केली. सर्व पिशाच्य यशवर धावून गेले. त्या पिशाच्यांची ताकद एवढी जास्त होती की यशचं रक्षक कवच कमी पडेल की काय असे वाटू लागले. आजोबांनी यशला सांगितले की वेताळाला बोलवायची हीच योग्य वेळ आहे. यशने वेताळाचे स्मरण करताच वेताळ प्रकट झाला व त्याने सर्व पिशाच्यांना बाजूला केले. आता यशने खविसाला पाचारण केले आणि त्याला बलदेववर हल्ला करायला सांगितला. खवीस बलदेववर धावून जाताच त्याने एक काळा पदार्थ काढला व खविसाच्या डोळ्यात फेकला. त्या पदार्थाने काहीतरी विचित्रच परिणाम केला. यशचा गुलाम झालेला खवीस सर्व काही विसरून तिथेच उभा राहिला. बलदेवने त्याला शिळा फोडायची आज्ञा केली. ती आज्ञा ऐकून खवीस ती शिळा फोडू लागला. तो खवीस असा वागत होता जणू काही तो यशचा नाही, बलदेवचा गुलाम आहे. यश आणि आजोबा पुढे येणार, तोच आजोबा एका चक्रात अडकले. या चक्राबद्दल त्या पिशाच्याने कोणालाच सांगितलं नव्हतं. या कवचामुळे आजोबा यशला कोणतीच मदत करू शकत नव्हते. हे कवच इतकं शक्तिशाली होते की ते तोडण्यासाठी तेवढीच शक्ती आवश्यक होती. आता मात्र यश पुरता फसला होता. त्याच्या सर्व शक्तींवर जणू काही बलदेवनी मात केली होती. बलदेव जोरात हसला आणि म्हणाला, तुला काय वाटले? तू कोणत्या ताकदी वापरणार हे मला माहीत नव्हते का? मूर्ख माणसा, हे जाळ मी जानकीला वश करून तिच्याकडून तयार करून घेतले आहे. तू पिशाच्याला विचारताना माझ्याबद्दल विचारलंस फक्त, आणि त्याने तुला तेवढीच माहिती दिली. आता ह्याला मुक्ती नाही. बस साधत याच योनीत म्हाताऱ्या दोनदा मध्ये आलास तू. शिक्षा तर मिळणारच तुला. तू याला हरव बाळा, माझी काळजी करू नको. आजोबा म्हणाले. जानकी अचानक ओरडली, यश तुझं रक्त. यशने रक्ताची एक धार त्या कवचावर टाकली. तसे आजोबा मुक्त झाले. पण दुसऱ्या क्षणी यशला जोरदार धक्का बसला. यशवरचं कवच नष्ट झाले होते. बलदेव हसत होता. त्याचा डाव पूर्ण झाला होता. त्याने यशचं सर्वात महत्त्वाचं संरक्षण तोडलं होतं. त्याने यशला जोरदार धक्का दिला आणि तो सोनेरी दगड दाखवला. जखमी यश आता काहीच करू शकत नव्हता. आजोबांना अचानक काहीतरी आठवले. आजोबा जोरात ओरडले, बाळा लक्षात ठेव, जेव्हा एखादा काळ जीव चुकतो त्याला परत मार्गावर आणण्यासाठी शिवाची आराधना करतात. यशने विचार केला आणि शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. या शब्दांचा खविसावर मोठा परिणाम झाला. या स्तोत्राचे शब्द जणू त्याच्या कानात गरम शिशासारखे पडत होते. खविसाने एक मोठी किंकाळी फोडली. त्याने शिळेवर मारणे सोडून दिले आणि तो बलदेवच्या दिशेने धावला. त्याने बलदेवला एक जोरदार ठोसा मारला. दोघांमध्ये आता लढाई सुरू झाली होती. पण या झटापटीत तो दगड स्मशानाजवळच्या नदीत पडला. इकडे शिळेच्या भेगेतून काळी सावली बाहेर पडू लागली होती. बलदेवने खविसाला बांधून ठेवण्यासाठी मंत्र म्हटले,
आणि खवीस एक पाशात अडकला. यशची शेवटची आशा म्हणजे तो दगड आता त्याच्या जवळ नव्हता आणि त्याच्यासमोर नवीनच समस्या उभी होती. बाहेर येणारा तिलोत्तम. बलदेव शिळेकडे गेला व ती फोडू लागला. तिलोत्तम आता यश समोर उभा होता. काळा रंग, लाल भडक डोळे आणि भयंकर ताकद असलेला तो तांत्रिक आता मुक्त होता. तिलोत्तम 500 वर्षांनी मुक्त झाला होता. आज तिलोत्तम मोकळा होता. त्याच्या अपमानाचा बदला घ्यायला. त्याचं पहिलं सावज असणार होतं जानकी. ती जानकी जिच्याशी लग्न करायला मागच्या वेळी राजाने नकार दिला होता. आज ती त्याच्या समोर आगतिक, थकलेली आणि हतबल. पण तिलोत्तम इतक्या सहजासहजी तिला काही करू शकत नव्हता. त्याला आधी यशला हरवणे आवश्यक होते. या धोक्यातून यश सावरतच होता की आजोबांनी त्याला आवाज दिला, बाळा, काहीतरी विसरला आहेस तू. यशला क्षणात आठवले की पंचशक्तीची 5वी शक्ती पिरा. यशने शेवटचा पर्याय म्हणून पिराला सूक्ष्म रूपात बोलावले. हा पिरा तिलोत्तम आणि यश यांच्यातील कोण जगणार हे ठरवणार होता. त्याची एक चूक यशचा प्राण गमवायला पुरेसी होती. पिरा समोर येताच त्याला तो सोनेरी दगड आणायला सांगितला. पिरा अगदी नदीच्या डोहात जाऊन तो दगड शोधू लागला. पाण्यात खोल गेल्यावर त्याला एक प्रकाश दिसला. पिरा त्या प्रकाशाजवळ पोहोचला. तिथे तो सोनेरी दगड होता. त्या दगडातूनच तो प्रकाश येत होता. पिराने त्या दगडाला स्पर्श करताच त्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. तो दगड त्याने यशला आणून दिला आणि तो मुक्त झाला. यशने त्या दगडाला हात लावताच यशमध्ये चैतन्य वाहू लागले. त्याच्या अंगावरील सर्व जखम दूर झाल्या. त्याने त्या दगडाची शक्ती वापरायला सुरुवात केली. आजोबांनी सांगितलेल्या पौराणिक मंत्राचा उच्चार करत तो बलदेव आणि तिलोत्तमवर हल्ले करू लागला. दोघांमध्ये मंत्रयुद्ध सुरू झालं होतं जणू. यश वैदिक मंत्र म्हणत होता तर बलदेव आणि तिलोत्तम तांत्रिक. दोघे एकमेकांना हरवायचा प्रयत्न करत होते. कधी बलदेवचं पारडं जड होई तर कधी यशचं. बलदेवनी अनेक काळ्या जादू करून पाहिल्या पण यश त्यांना पुरून उरत होता. यशनी पाश मंत्र वापरून दोघांना बांधायचा प्रयत्नही केला पण तिलोत्तमनी एकाच फटक्यात ते पाश तोडले. तिलोत्तमच्या नागशक्तीला यशने नष्ट केले. अशीच लढाई चालू असताना बलदेवचा एक मंत्र त्या सोनेरी दगडाला लागला आणि त्याचे 2 तुकडे झाले. या झटक्याने बलदेव लांब जाऊन पडला. आता तिलोत्तमला थांबवणे आवश्यक होते. लपरात एकदा आजोबांनी यशला आवाज दिला, यश, तुझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. असं म्हणून यशला मिळालेलं ताम्रपत्र आजोबांनी फेकले. ते पत्र आता चमकत होते आणि त्यावर काहीतरी उमटले होते. यशनी ते वाचायला सुरुवात करताच तिलोत्तम काही क्षणासाठी स्तब्ध झाला. त्यावर एक मंत्र होता. इतक्यात आजोबांनी एक तुकडा शिळेला पडलेल्या भेगेत टाकायला सांगितलं व महामृत्युंजय मंत्र म्हणायला सांगितले. हे करताच ती शिळा, त्या शिळेने पेट घेतला. एक जोरदार किंकाळी ऐकू आली. तिलोत्तम जळत होता पण नाही, तो मेला नव्हता, तो जिवंत होता आणि आता अधिकच आक्रमक झाला होता. म्हणतात ना, वाघ जखमी झाला तर तो अजून धोकादायक असतो. यशनी त्याचं शक्तिस्थान तोडलं होतं. तो जखमी होता तरी सुद्धा त्याने यशवर हल्ले चालूच ठेवले. नुसते हल्लेच नाही, तो आपली शक्ती पणाला लावत होता. त्याचं एकच ध्येय होतं, आता यशचा खात्मा. त्या दगडात तिलोत्तमला जीव नव्हताच. मुळी तो दगड त्याच्या जीवाचा तुकडा होता. यावेळी आजोबांचा अंदाज चुकला होता. आता काय करायचे हा मोठा प्रश्न तयार झाला होता. इतक्यात जानकीला लक्षात आले. काहीतरी जानकीने जोरात ओरडून सांगितले की यश, ते पुस्तक, तिलोत्तमचा जीव त्यातच आहे. एव्हाना बलदेवही उठला होता. यशने पटकन जाऊन ते पुस्तक पकडायचा प्रयत्न केला पण बलदेव तिथपर्यंत पोहोचला होता. आता यश आणि बलदेव एकमेकांसमोर होते. यश आणि बलदेव यांनी ते पुस्तक मिळवण्यासाठी झटापट सुरू केली. ते पुस्तक यशच्या हाती लागू नये म्हणून बलदेव प्रयत्न करीत होता पण यशही तेवढीच ताकद लावत होता. अचानक यशच्या हातून ते पुस्तक सुटले आणि खाली पडले. इथे तिलोत्तम आता परत हालचाल करू लागला होता. त्या मंत्राचा प्रभाव आता संपला होता. तो यशवर हल्ला करायला धावला पण आजोबांनी स्वतःची सगळी शक्ती पणाला लावली. तिलोत्तम जोरात मागे फेकला गेला.
इथे यशने एक मंतरलेला दगड काढून आग पेटवली. ती आग पेटल्यावर यशने झटक्यात ती आग त्या पुस्तकावर टाकली. त्या पुस्तकाने क्षणात पेट घेतला. बलदेव ते पुस्तक वाचवण्यासाठी धावला. यशने त्या पुस्तकावर तो सोनेरी दगड ठेवला. बलदेवने तो काढायचा प्रयत्न केला आणि 1-2 भयंकर किंकाळ्या ऐकू आल्या आणि एका क्षणात त्याचं आणि तिलोत्तम दोघांचं शरीर राख झालं. प्रकाशाने अंधारावर विजय मिळवला होता. एक युद्ध संपलं होतं. चांगल्याचा विजय झाला होता. यश जानकीकडे गेला. त्याने जानकीला सोडवले आणि घट्ट मिठी मारली. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. खूप सहन केलं होतं दोघांनी. काय पूर्ण झालं होतं. यशनी जानकीला सोडवलं होतं, पण काही प्रश्न अनुत्तरितच होते. यशने आजोबांना त्या सोनेरी दगडाबद्दल विचारलं. आजोबांनी एकच उत्तर दिलं, काही रहस्य इतकी जुनी असतात की त्यांचा शोध घेण्यासाठी निवडलेली व्यक्तीच हवी असते. आता यशला शोध घ्यायला नवीन काहीतरी मिळालं होतं. असो, जानकीच्या जीवाचा धोका टळला होता. यशने तो सोनेरी दगड वापरून खविसालाही मुक्त केले. आजोबांचे श्राद्ध केले. काही दिवसात यश आणि जानकीचे लग्नही झाले. एक मोठे संकट संपले होते. काही दिवसांनी एक गुराखी गुरं चारत असताना त्याला एक डबक्यात एक कागद दिसला. पाण्यात असूनही तो कागद भिजला नव्हता. गुरख्याने तो कागद खिशात टाकला. घरी जाताना तो गुराखी खूप खुशीत होता. जणू काही सुखाची चावी सापडली होती त्याला. कारण हे की आज तो बळी देणार होता त्याच्या मुलाचा, पैशासाठी. कारण तो कागद, त्या कागदावर लिहिलेलंच होतं ना, मी तिलोत्तम अमर आहे. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या